व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील सरपंच चषक 2024 या प्रकाश ज्योतातील पर्वामध्ये आपण सर्वांचं करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत। आजची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीला सुरुवात होताना आपण पाहता पहिले दोन दिग्गज संघ खरं तर बदलापूर बेल्टमधील हे संघ आहेत जय हनुमान ढवळेपाडा विपक्ष जय हनुमान जोवेली। दोन्ही टीमला आपण देऊया मान्यवरांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा या लढतीसाठी। पहिला सामना ज्यामध्ये टॉस जिंकला जय हनुमान जोवेली संघाने आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय जय हनुमान ढवळेपाडा या टीमला। खूप सारी खरं तर चांगली पद्धतीचं हे आयोजन आणि मोठ्या संख्येने आता प्रेक्षकांची गर्दी तुम्ही या बुर्दुल नगरीमध्ये त्या 5 रात्रीमध्ये पाहणार आहात। दमदार असं आयोजन, A1 क्वालिटीचं आयोजन। मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये असतील जय पवार सर आणि मुन्ना फटाण सर, शेखर हिरगुडे सर, 3 ऑफिशियल पंच। हॅलो फलंदाज मैदानामध्ये आणि बघा कंपल्सरी हा एक रिओ असणार आहे बिमर अर्थात आणि रनआउटसाठी त्याचा वापर तुम्हाला केला जाणार आहे आणि कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंग असणार आहे। कंपल्सरी तुमचा राखीव प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षमध्ये हवा आहे आणि सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत। सलामी जोडी मैदानामध्ये दाखल व्हायची आहे। रेश्माताई विशाल जाधव विद्यमान उपसरपंच आहेत, करुणाताई भरत पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, यमनदादा मडवी माजी सरपंच उसाडणे, सुरेश शेठ पाटील माजी सभापती, चिंतामण शेठ पाटील माजी सरपंच, मोतीराम शेठ पाटील माजी सरपंच बुर्दुल, प्रवीण शेठ पाटील उद्योजक बुर्दुल, हरिभक्त पारायण श्री रामा म्हात्रे, सन्मान्य ND शेठ पाटील बुर्दुल, सन्मान्य मोहन म्हात्रे, नारायण जाधव, जयदास पाटील रोडपाली, भरत पाटील बुर्दुल, विशालदादा जाधव माजी उपसरपंच, मोहन जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष आणि अमर पाटील युवा नेता राष्ट्रवादी या व्यासपीठावर उपस्थित आहेत। सर्वांचं स्वागत आहे। धन्यवाद। प्रथम पूजा वा श्री गजानन गणपती धन्य धन्य ती आपुली भारतीय संस्कृती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। बघा व्यासपीठावर आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने ND शेठ पाटील साहेब बुर्दुल व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांनी जाहीर केलेलं आहे फलंदाजाने जर षटकारी हॅट्रिक तटवली, षटकारी हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचा कॅश, विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आणि फलंदाजाने जर शतकीय केली साकारली तर 11,111 रुपयाचा कॅश प्राइज ND शेठ पाटील बुर्दुल यांच्या वतीने दिले जाईल। खेळा स्टार्ट, सामना स्टार्ट, बोला गणपती बाप्पा मोरया। हो टू रोशन पाटील कंटिन्यू। गणपती बाप्पा मोरया खरं हा ट्रेंड आहे महागुरु सरांचा आणि त्यांचा आवाज तुम्ही ऐकताय या खरं स्पर्धेमध्ये योगेश मडवी यांचा देखील आवाज ऐकायला मिळेल आणि मी स्वतः रोशन पाटील तारा आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय। चला पहिली जोडी आघाडीचे 2 खेळाडू लगेचच मैदानाकडे आपण पाठवा आणि यानंतर जो पुढचा सामना असेल जय गावदेवी सिया 11 वसार विपक्ष जय हनुमान निळजे या दोन्ही संघांना विनंती राहील बघा पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी मंचावरती रिपोर्टिंग करायचं आहे। एंजल 11 ढवळेपाडा या टीमला आपण पाहता पहिले 2 खेळाडू आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना येलो आर्मी ऑस्ट्रेलियन जर्सी परिधान केलेले हे खेळाडू आणि एका बाजूने आपण पाहिला डेंजर रेड सिग्नल आपण पाहिला। अगदी या स्पर्धेमध्ये गतवर्षी भरपूर चांगलं प्रावीण्य या टीमने मिळवलं आहे आणि पुन्हा एकदा नवीन स्वप्न घेऊन मात्र हे 2 संघ या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये एकमेकांच्या उभे करत ठाकलेले आहेत। 2 खेळाडू मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित स्वर्गीय स्नेहाताई नितेश पाटील सरपंच चषक 2024 चं हे भव्य दिव्य पर्व 21 डिसेंबर ते 25 डिसेंबरचा कालावधी या 5 रात्रीमध्ये आपण या स्पर्धेचा कुंभमेळा तुम्ही आज बुर्दुल नगरीमध्ये पाहणार आहात। सर लवकरात लवकर सामना सुरू करा आणि टाइम अलर्ट असेल बघा पहिला चेंडू जेव्हा पडेल तेव्हा पहिली 4 षटकं तुम्हाला कंपल्सरी 20 मिनिटांमध्ये फेकावी लागतील। जर का अधिकचा वेळ आपण घेतला तर एखादा शतरक्षक तुम्हाला लास्ट ओव्हरमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। 25 मिनिटाचा कालावधी आपल्या वाटेला राहील आणि या बरोबर 25 मिनिटांमध्ये पहिलं सत्र या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या जोवेली संघाला मात्र समाप्त करावे लागेल। मोठ्या संख्येने मान्यवरांचा आपण पाहताय ताफा या मंचकावरती पाहायला मिळेल। सर्व पाहुण्यांचं आपण करूया या ठिकाणी सहर्ष स्वागत। या स्पर्धेनिमित्ताने आज आपण पाहताय खरं तर साऊंड सिस्टीम आमचे सानिया डीजेचे प्रोप्रायटर नितीन पाटील त्यांचा साऊंड सिस्टम आपण पाहता आणि आज खरं तर त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस म्हणजे त्यांचा वाढदिवस। त्यांना पुन्हा एकदा इथे उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांच्या वतीनं, खेळाडूंच्या वतीनं, प्रेक्षकांच्या वतीनं आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा।
आई एकवेरा इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग केलं जाईल. लाईव्ह टेलिकास्ट टीम सज्ज होताना आपण पाहत आहे. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी ही सर्व्हिस त्यांची राहिली सातत्याने. चला आपण आता अधिकचा वेळ न घेता सामन्याला सुरुवात करूया प्लीज, विनंती राहील. नुकतीच खरंतर रामबाग चषक आपण पाहिले. रायगड जिल्ह्याचे भाग्य विधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या नावानं स्पर्धा रामबाग चषक आपण स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये दमदार योगदान राहिलं आई एकवेरा इव्हेंटच्या माध्यमातून. आणि आज पुन्हा एकदा खरं तर आपण पाहत आहे बुरदुल नगरीमध्ये भव्य दिव्य असं हे आयोजन. नितीन पाटील यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया वाढदिवसानिमित्ताने. चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपणही कॉमेंट्री बॉक्समध्ये या आणि योग्य ती माहिती तुम्ही आमच्या स्कोररपर्यंत पोहोचवा, कारण या स्पर्धेमध्ये देखील चांगले इंडिव्हिज्युअल देखील आपण पाहिले बक्षिसं आहेत. वैयक्तिक पारितोषिक मात्र देण्यात येतील. अप्रतिम असं योगदान तुम्हाला 5 रात्रीमध्ये पाहायला मिळेल. चला प्रवीणजी म्हात्रे आपण आता मैदानाकडे जाऊया, सामन्याला सुरुवात करूया. पहिला चेंडू आता पडेल विकेटमध्ये. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण येताना पाहत आहे विवेक गायकवाड हा खेळाडू. सलामीवीर स्टार्किंग एंडला फलंदाज आपण पाहत आहे हर्षद केवणे आणि त्याच्या बरोबरीने नॉन स्टार्किंग एंडमध्ये खेळाडू प्रथमेश केवणे. आघाडीची जोडी मैदानाकडे दाखल झाली. ओपनिंग ब्लास्टर पहिला बॉल या रात्रीमधला या स्पर्धेला सुरुवात झाली आणि पहिला चेंडू टाकत असताना मैदानाच्या आतमध्ये विवेक गायकवाड हा गोलंदाज. ओव्हर द स्टम्प्स पहिला बॉल अक्रॉस द लाईन फ्लिक केला बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका. चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आगाज ऐसा होता अंजाम कैसा होगा. पहिल्या बॉलवरती आलाय जो खरं तर आपण पाहता ढवळेपाडा टीमसाठी हा सनसनीत चौकार. पहिला बॉल चौकार आणि त्यानंतर आपण पाहिला कमबॅक विवेक गायकवाड या गोलंदाजच्या माध्यमातून निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. जर सुरुवात चांगली झाली तर या तर सामन्याचा शेवट देखील तितकाच चांगला होईल. जशी सुरुवात या स्पर्धेची आपण पाहिली होताना उद्घाटनीय कार्यक्रम मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये आपण संपन्न होताना पाहिला. आणि हा पहिला सामना यावेळेला फुल लेनचा बॉल अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरला हा फटका ढकलला. त्या ठिकाणी ड्राईव्ह करत असताना एक सिंगल मात्र मिळेल मैदानाच्या आतमध्ये ढवळेपाडा संघाला. एंजल 11 जय हनुमान ढवळेपाडा विपक्ष जय हनुमान जोबेळी अशी ही लढत मैदानामध्ये आहे. मी मगाशी उल्लेख केला खरं तर बदलापूर बेल्टमधील हे संघ मात्र या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. यानंतरचा सामना असेल जय गावदेवी सिया 11 वसार विपक्ष जय हनुमान निळजे. या दोन्ही टीमला सूचना राहील आपणही रिपोर्टिंग करा. ऑन साईडला फटका अलॉंग द कार्पेट मिडॉन मधला फिल्डर थोडा बाजूला सरकला मिड विकेट क्षेत्राकडे. थोडेसे फंबल झाले परंतु कंट्रोल पाहायला मिळाला. या बॉलमध्ये देखील एक रन मात्र मिळेल. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये ढवळेपाडा संघाला थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे हा खेळ सुरुवातीला पहिला बॉल चौकार, त्यानंतर विवेकचं कमबॅक आपण पाहिलं डॉट बॉल. सलग 2 त्या ठिकाणी सिंगल रन पाहायला मिळाल्या. हर्षद आणि एका बाजूने प्रथमेश केवणे या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. खरं तर व्यावसायिक स्तरावरती क्रिकेट खेळणारे हे खेळाडू आहेत. सातत्याने भ्रमंती करणारे हे खेळाडू आज मात्र आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी त्यांना चांगलं योगदान द्यायचं आहे. हाफ ट्रॅकर शॉटम पूल केलाय आणि या स्पर्धेतला पॉवरफुल ब्युटिफुल डिलाइटफुल पहिला षटकार. सलग 3 षटकारासाठी एनडी शेठ पाटील बुरदुल यांच्याकडून तब्बल 5,000चं पारितोषिक फलंदाजांना असेल. सलग 3 विकेटसाठी एनडी शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 5,000चं पारितोषिक असेल गोलंदाजांना. मोठी सुवर्ण संधी पहिल्याच मॅच पासून मात्र बक्षिसांचा वर्षाव तुम्ही या स्पर्धेमध्ये होताना पाहताय. सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील सरपंच बुरदुल ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहताय आणि खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती आपण पाहताय आमची सर्व ही नारीक शक्ती या ठिकाणी उपस्थित असताना आज त्यांच्या नावाने या स्पर्धेचं दमदार आयोजन. षटकार पाहायला मिळाला. यावेळेला हलक्या हाताने मात्र ड्राईव्ह करत असताना सेन्सिबल क्रिकेट. मोठा फटका आल्यानंतर मात्र आपण पाहिला मैदानामध्ये सावध पवित्रा घेतलाय. त्या ठिकाणी हर्षद केवणे या फलंदाजाने फर्स्ट ओव्हर कंप्लीट पॉवर प्लेचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना एंजल 11 जय हनुमान ढवळेपाडा संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. बिनबाद 13 धावा.
पूर्व मतदारसंघ आपण जर पाहिला एक प्रतिष्ठित असा हा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिला सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांना पुन्हा एकदा खरं तर या ठिकाणी आमदार बनण्याचा मान मिळाला, त्यांचं आपण नक्कीच स्वागत करूया. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आलाय महेंद्र धुळे हा खेळाडू करणच्या नावाने या टीमला ओळखला, तर इथे मात्र पाहिला महेंद्र राऊंड विकेट आले, फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली, स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आले आणि त्यांच्या डोक्यावरून बॉल चालला, वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, 4 चौकार. केवणेने मात्र जबाबदारी स्वीकारली आहे. मागच्याही षटकामध्ये सुरुवात पहिल्या चौकाराने केली, इथे देखील सुरुवात चौकाराने झाल्यानंतर मात्र स्विचिटचा प्रयत्न होता, रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. अमरेला टाइप्स करतर फिल्डिंगचं क्षेत्ररक्षण आपण पाहता त्या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंट आणि अशा ठिकाणी मात्र सर्कलच्या वरून मोठा फटका खेळायचा होता आणि इथे आपण पाहिलं बॉलरचं कमबॅक. गोलंदाज आहे त्या ठिकाणी महेंद्र, डॉट बॉल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत बिनबाद 17. हलक्या हाताने ऑन साईडला टर्न करता बॉलचा खरं बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि अगदी अप्पर एज लागत मात्र बॉल मिड ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला आणि इथे एक रन मात्र घेताना हे दोन्ही खेळाडू सेन्सिबल क्रिकेट, कौतुक करावं तेवढं कमी. हर्षद केवणे या खेळाडूचं, कारण त्याला माहिती आहे त्याच्या विकेटचं महत्त्व किती आहे. तो जितका वेळ विकेटवरती घालवेल तितका मात्र धावा प्रचंड तुम्हाला होताना पाहायला मिळतील आणि त्याच अनुषंगाने अगदी आपण जर पाहिलं पॉझिटिव्ह अप्रोच दाखवत असताना या डावामध्ये हर्षद केवणे हा खेळाडू वैयक्तिक 17 धावांचं योगदान 8 चेंडूमध्ये आपल्या टीमला दिलं आणि एका बाजूने एक बॉल एक वरती खेळतोय प्रथमेश केवणे. इनसाइड आउट खेळत असताना क्लीन बोल्ड यॉर्करचा वापर आणि इथे आपण पाहिला फलंदाज झाला त्रिफळाचीत, पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना ढवळेपाडा टीमला. सुंदर संगीत आपण ऐकलं की जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या संकल्पनेतून आज बुर्दुल गावच्या प्रथम नागरिक अर्थात विद्यमान सरपंच स्नेहाताई नितेश पाटील यांच्या कार्याचं गाथा सांगणारे संगीत आपण ऐकलं की बुर्दुल गावचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास, ती संकल्पना मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला व्यासपीठावर बघायला मिळतो. O2 आमचे मित्र रोशन. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास व्हावा हे आज त्यांचा ध्यास राहील, कारण आपल्या ग्रामीण खेळाडूंना चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं या उद्देशाने आपण पाहता नितेश शेठ पाटील आणि खरं तर त्यांच्या सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील यांच्या नावानं आपण पाहता सरपंच ट्रॉफीचं हे A1 क्वालिटीचं आयोजन आज तुम्ही बुर्दुल नगरीमध्ये पाहताय. ऑन स्क्रीन जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील सरपंच चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व, ज्यावर आहे खरं तर तमाम बुर्दुल वासियांना गर्व, अशी ही स्पर्धा आज तुम्ही पाहताय या बुर्दुल नगरीमध्ये. पहिला खेळाडू बाद झाला, नौका खेळाडू मैदानाकडे चाललाय, सोहम केवणे. केवणे ब्रदर्स तुम्हाला या टीम मध्ये पाहायला मिळतात. ते एका बाजूने ढवळे ब्रदर्स, धुळे ब्रदर्स माफी असावी एकत्र तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. जोवेली संघाच्या स्क्वॉडमध्ये सर्वाधिक धुळे नावाचे आडनावाचे खेळाडू एका संघामध्ये, एका बाजूने केवणे ब्रदर्स तुम्ही पाहताय आणि दोन्ही संघ एकमेकाच्या सामने अनेक वेळा मात्र मोठ्या स्पर्धांमध्ये आलेले आहेत. त्यामुळे एकमेकाचा बॅट पॅच, एकमेकाचे स्ट्रॉंग झोन, वीक झोन हे प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे हा सामना तितकाच तुम्हाला उत्कंठावर्धक आणि रोमहर्षक होताना पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाहीये. वन्स अगेन वन मोर या षटकामध्ये अजून एक खेळाडू त्रिफळाचीत, दुसरा धक्का बसतो या ठिकाणी ढवळेपाडा टीमला. खेळाडू बाद झालाय सोहम केवणे. सोहम केवणे इथे त्रिफळाचीत झालेला आहे. गोलंदाजांसाठी खऱ्या अर्थाने स्वर्ण संधी असणार आहे. लागोपाठ 3 विकेटसाठी एनडी शेठ पाटील बुर्दुल यांच्या वतीने 5,000 रुपयाचा कॅश प्राईज, लागोपाठ 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राईज आणि शतके खेळी साकारणाऱ्याला फलंदाजाला 11,111 रुपयाचा कॅश प्राईज.
यांच्या वतीने सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांचे सुपुत्र आमचे प्रणवदादा गायकवाड साहेब यांच्या वतीने 50,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आणि बुर्दुल गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्रणवदादा गायकवाड साहेब तुमचं आणि तुमच्या संपूर्ण परिवाराचं सरशी आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. खऱ्या अर्थाने बघा गणपत शेठ गायकवाड साहेबांचे ते सुपुत्र आहेत, त्यांच्या मातोश्री विद्यमान आमदार आहेत. संत वचनाप्रमाणे की आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या दमदार योगदान त्यांचा बघायला मिळतो. अनिकेत मैदानाकडे चाललाय. खरं तर ढवळेपाडा संघाचा स्क्वॉड अजूनही आपल्या खरं तर खेळाडू कक्षामध्ये पोहोचलेला नाही आहे, त्यामुळे 12वा खेळाडू जो त्यांचा सबसिट्यूट होता तो मात्र मैदानाकडे दाखल झाला आहे. आणि खरं तर मी विशेष आभार व्यक्त करेन जोवेली संघाचं, त्याने आम्हाला सहकार्य केलं. कारण ट्रॅफिक जाम आहे बाहेर, आपण बघितलं तर भरपूर ट्रॅफिक आहे, त्यामुळे कदाचित उशीर झाला असेल, परंतु वेळेवरती हे सर्व खेळाडू पोहोचतील आणि सामनाही तितकाच रंगतदार तुम्हाला होताना पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये आला करण धुळे हा खेळाडू. मी मगाशी चर्चा केली खरं तर व्यावसायिक क्रिकेटर म्हणून ज्याला संबोधलं जातं, ग्रामीण आणि व्यावसायिक क्रिकेटचं वलय ज्याच्या अवतीभोवती आहे असा एक गुणवान खेळाडू, सर्व गुण संपन्न खेळाडू करण मात्र या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आला. समोर फलंदाज असेल स्ट्राईक एंडला, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे हर्षद केवणे सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये आहेत आणि एका बाजूने नौका खेळाडू अनिकेत केवणे नॉन स्ट्रायकिंग एंडला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला मात्र टर्न केला बॉलला, ॲडजस्टेबल फटका पाहिला या ठिकाणी, थोडासा रायझिंग डिलिव्हरी त्यालावरती दिशा देत असताना मात्र सिंगल रन घेतली. बघा काही क्षणातच खेळाडू दाखल झाले स्क्वॉडमध्ये, कदा त्यांचा देखील आपण वेलकम करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण सतत आता आपण जर पाहिला विकेंड आहे त्यामुळे अनेक ठिकाणी स्पर्धा आहेत आणि या स्पर्धा कव्हर करून हे खेळाडू प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी होतात, त्यामुळे कधी कधी त्यांचा शेड्यूल थोडासा डिले होताना आपण पाहिला, परंतु इथे मात्र आता हा संघ वेळेवरती पोहोचला, त्यांचं देखील आपण करूया वेलकम आणि जाऊया मॅचच्या दिशेने. करण धुळेचं षटक, अनिकेत प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला आलाय, 2 खेळाडू बाद झाले, षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली, 2.1 चेंडूचा खेळ संपलाय, एकूण धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 2 गडीबाद 19 आणि 1 मन आर्मी. हर्षद केवणे वैयक्तिक 9 चेंडू 18 या धावसंख्येवरती खेळतोय. हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट बॉल बॅकफुटला आले, खरं तर कट करता प्रयत्न, स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, हलकीशी एज लागत मात्र बॉल विकेट किपरच्या दिशेने ट्रॅव्हल होताना आपण पाहिला. ज्या ठिकाणी रन नाहीये डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आपण खेळताना पाहता त्या ठिकाणी अनिकेत केवणे या फलंदाजाला दबाव असेल, कारण समोर एक व्यावसायिक स्तरावरचा खेळाडू आहे. त्या ठिकाणी आपण पाहिला करण धुळे त्याच्या अगेन्स्टनं आक्रमक बॅटिंग करायच्या मैदानामध्ये. धीम्या गतीचा बॉल बॅकफुटला आले, जागा बनवली, ड्राईव्ह केला बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला, गॅप मोठा आहे, शोधला मात्र इथे फिल्डर पोहोचतील, लॉंग चेस होता, बॉलला थांबवत असताना त्या ठिकाणी 2 धावा खरं या चेंडूवरती आल्या. मग आता टीमचे सर्व प्रमुख खेळाडू आले, त्यामुळे आता कदाचित अनिकेतवरती प्रेशर राहील, कारण एक सबस्टिट्यूट प्लेअर मैदानाकडे चाललाय. आता प्रमुख खेळाडूंची उपस्थिती झाली मैदानामध्ये, लेट पण ग्रेट त्यांची एंट्री आपण पाहत आहे. थोड्या वेळात तेही तुम्हाला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. सचिन केवणेसारखा एक व्यावसायिक स्तरावरचा खेळाडू त्याचं इथे आगमन झालं. ढवळेपाडा म्हटलं की नेहमी आक्रमक फलंदाजीसाठी ओळखण्यात जाणारा हा संघ, त्यांना थोडंसं डॉमिनेट केलं आतापर्यंत जोवेली टीमने. हाफ ट्रॅकर बॉल, मिस टायमिंग फटका, बॉल उंच गेलाय, फिल्डर करण मागे धावतात फॉलोमध्ये झेल पकडण्यासाठी, सेकंडचा कॉल, डिरेक्ट हिटची संधी. बऱ्याच घडामोडी घडल्या या ठिकाणी. बघा बऱ्याच घडामोडी घडत असताना मात्र आता मी मगाशी म्हटलं अनिकेतला बाद करायचं नाही हा प्रश्न पडलाय. बघा अनिकेतला त्यांनी बाद केलेलं नाहीये, त्याला जीवनदान दिलंय. इट्स अ नॉट फेअर क्रिकेट, कारण अशीच स्पर्धा आम्ही अशी टुर्नामेंट पाहिली होती. खरं तर अगदी पेण परिसरामध्ये जेव्हा सामना चालू होता, नावडे विपक्ष ओवळे, बाळा पाटील सारखा खेळाडू स्वतःहून विकेट त्यांना बहाल करत होता, पण त्याला आउट केलं नाही. परंतु शेवटच्या क्षणात त्याने 50 मारत ओवळे संघाला पराभूत करून दाखवलं. त्यामुळे इथे देखील संधी आहे या खेळाडूला आपली गुणवत्ता, आपली ताकद, आपलं कौशल्य, आपलं टॅलेंट सिद्ध करण्याची या क्षणाला. जर या खेळाडूने इथे चांगली भूमिका साकारली तर मात्र नक्कीच येणारा काल आणि ही स्पर्धा त्याच्यासाठी नक्की चर्चेमध्ये राहील. हा बघा खेळाडू कक्ष अथवा त्याच्या बाजूला जे समर्थक आहेत बघा, गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या वतीने आपणास सूचित करण्यात आलेलं आहे. खेळाडू कक्षमधून कोणीही आवाज किंवा कोणत्या प्रकारचा हावभाव इशारा देऊ नये. फक्त टाळ्यांचा प्रतिसाद द्या.
तुम्ही जास्त कमेंट पास करू नका खेळाडू कक्षातून. यस, क्रॉसिंग महत्वाच्या रनसाठी. दोन्ही खेळाडू एकमेकाला जेव्हा क्रॉस होतील तेव्हाच ती रन ग्राह्य धरली जाईल, ही महत्वाची सूचना मात्र आयोजकांकडून आली. बघा दबाव थोडासा आहे आता खरं तर ढवळेपाडा संघावरती, कारण पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला जेव्हा तुमच्या वाट्याला बॅटिंग येते तेव्हा तुम्हाला टार्गेट बनवावं लागतं, फ्री माइंडेड बॅटिंग तुम्हाला करावी लागते आणि इथे थोडासा बॅकफुटला चाललाय मैदानाच्या आतमध्ये ढवळेपाडा हा संघ. धावसंख्येत बदल, एकूण धावा 2 गडी बाद 23. करण लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अनिकेतसाठी लो फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, वेगवान फटका आहे, बॉल मागे चाललाय, डीप मिड विकेटला प्रोटेक्शन मिळालं. बॅकअपसाठी एक खेळाडू होता, दरम्यान 2 धावा या चेंडूवरती आल्या. 2 धावा आपण मिळताना पाहत आहे. सलग 2 बॉलवरती 2 वेळा दुहेरी अंक मिळालाय. बॅटिंग करताना ढवळेपाडा टीमला एक रन महत्वाचे आहे मॅच मध्ये. एंजल 11 जय हनुमान ढवळेपाडा या संघासाठी, कारण त्यांना टार्गेट सेट करायचं पहिल्या सत्रामध्ये. धीम्या गतीचा बॉल बॅकफुटला आले, ऑन साइडला हा फटका सजवलाय आणि इथे आपण पाहिला झेलबाज झालाय, पॅरल स्ट्रोक होता. तिसरा खेळाडू बाद होईल मैदानाच्या आतमध्ये ढवळेपाडा संघाचा. अनिकेतला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. स्पर्धेची दुसरी लढत असणार आहे, जे गावदेवी सिया 11 वसार विपक्ष जय हनुमान निलजे या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आम्ही नाणेफेकीसाठी इथे आमंत्रित करतो. 3 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती 3 खेळाडू बाद झाले. 8.33 सरासरीने या 25 धावा धावफलकावरती आल्या. आता अंतिम 2 षटकं बाकी आहेत आणि टीम मधले 2 प्रमुख खेळाडू मैदानामध्ये आहेत. सचिन केवणे आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहताय हर्षद केवणे, हे 2 खेळाडू. थोडासा आपण पाहिला, मी मगाशी उल्लेख केला, डिलेश त्यांचा कधी इथे प्रोग्राम झाला, लेट पोहोचले मैदानावर, त्यामुळे हा खेळाडू नंतर आलाय. अजूनही स्क्वॉडमध्ये बरेचसे खेळाडू येणं बाकी आहे. त्यांच्या वाट्याला बॅटिंग आली आहे आणि पहिल्या सत्रातील 3 षटकं संपलीत आणि आतापर्यंत धावा धावफलकावरती 3 गडी बाद 25. बघा इथे ढवळेपाडा क्रिकेट संघ जे खेळाडू तुमच्यासाठी एक कक्ष बनवण्यात आलेले आहे. वर्तमान लढत चालू सुरू असताना एखादा खेळाडू तुमच्या खेळाडू कक्षमधून जरी खाली उतरला तर जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांची नियमावली अतिशय स्ट्रिक्टली असेल, 2 धावाने त्या संघाला दंडित केलं जाईल. स्पर्धेचे नियमावलीचं आपल्याला पालन करायचे आहे. दोन्ही क्रिकेट संघ आदर्श आहेत. तर डावाला सुरुवात झाली पुन्हा एकदा. 4थ्या षटकाला प्रारंभ होईल आणि 4थ्या षटकामध्ये प्रेम धुळे हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण पहिल्या धावा आल्या 25. आता टीमचे प्रमुख 2 खेळाडू विकेटवरती आहेत. डू ऑर डाय, करो या मरो अशी परिस्थिती आता दोन्ही संघाकरता खेळाडूंसमोर राहील, कारण या 2 ओव्हरमध्ये सर्वाधिक जास्त धावा कशा करता येईल याकडे करता त्यांना फोकस करावं लागेल, आक्रमण करावं लागेल, एरियल अटॅक मैदानामध्ये करावे लागतील. चांगलं टार्गेट बनवायचं आहे. याच क्रीडांगणामध्ये याच स्पर्धेमध्ये तर जोवेळी संघानं गतवर्षी चांगलं प्रावीण्य मिळवलं, यश मिळवलं आणि आज पुन्हा एकदा इथे एक वेगळी छाप सोडण्यासाठी हा संघ सज्ज झालाय. यावेळेला हलकीशी एज लागली, बॉल मागे चाललाय बॅकवर्ड क्षेत्राकडे. अगदी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर झाला. त्यांच्या एफर्ट्सला दाद द्यावी लागेल. प्रयत्न चांगले झाले होते. थर्डचा कॉल निघाले दोन्ही खेळाडू. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आपल्या प्रमुख खेळाडूसाठी. त्या ठिकाणी सचिन केवणेसाठी मात्र आपला विकेट सॅक्रिफाईस केलाय. ज्या फलंदाजाने आतापर्यंत 18 धावांचं योगदान दिलंय तो खेळाडू झालाय रन आउटचा शिकार. हर्षद केवणे बॅक टू द पॅव्हिलियन. असणार आहे जय हनुमान क्रिकेट संघ निलजे विपक्ष जय गावदेवी सिया 11 वसार क्रिकेट संघ. तुमच्यासाठी ऑफिशियली दुसरा पुकार आहे. स्पर्धेची नियमावली आहे, पहिलं सत्र संपण्यापूर्वी टॉस कक्ष मध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांनी येणं अत्यंत गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा मिळाल्या, 1 रनआउटचा विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या जोवेली संघाला. नौका फलंदाज मैदानाकडे चालला आता सुनील केवणे हा खेळाडू. सचिन केवडे मैदानाच्या आतमध्ये स्टॅकिंग एंडला आलाय. डाव्या हाताचा कतर अतिशय आक्रमक आणि शैलीदार फलंदाज तो मात्र स्टॅकिंग एंडला आलाय. धावसंख्या आपण जर पाहिली आतापर्यंत 3.1 चेंडूचा खेळ संपलाय. 4 गडी बाद 27 धावा. पहिला सामना अतिशय उत्कंठावर्धक आपण होताना पाहताय. यावेळेला ऑन साइडला फटका एक्झिक्यूट करायचा आहे. बॅटन पॅटच्या मधून बॉल मागे चाललाय. थोडासा रायझिंग डिलिव्हरी, सरप्राइझिंग डिलिव्हरी आपण पाहिली प्रेमच्या माध्यमातून. हा डॉट बॉल, कमालीचा कमबॅक.
जोवेली संघाच्या माध्यमातून आपण होताना पाहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या होत्या त्या ठिकाणी 13. गोलंदाज होते विवेक गायकवाड. सेकंड ओव्हरमध्ये महेंद्र आले, त्याने फक्त 5 धावा दिल्या. करणने धावा खर्च केल्या 7. या ओव्हरमध्ये देखील कमबॅक होत असताना जोवेली टीमसाठी स्विचिटचा प्रयत्न, थोडीशी दिशा भरकटली, लाईनमध्ये बिघाड पाहायला मिळाला. पंचांचा इशारा, इट्स वाईड बॉल. अतिरिक्त रन्स मात्र ऍड होईल. बॅटिंग करताना ढवळेपाडा टीमच्या खात्यामध्ये धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल. एकूण धावा धावफलकावरती 4 गडी बाद 28 धावा. वारंवार आपण पाहिले खरं तर वेगळ्या धाटणीचे फटके हे आपण सचिनच्या माध्यमातून पाहिले आणि इथे त्यांना मात्र संघर्ष करावा लागतोय. समोर जोवेली टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना मी मगाशी उल्लेख केला, एका परिसरातील हे दोन्ही संघ हाफ ट्रॅकर हुक करायचा बॉलला आणि इथे पंचाने सांगितलं हा वाईड बॉल, अनप्लेएबल डिलिव्हरी, अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला या खरं चेंडूमध्ये आणि इथे वाईड बॉलचा इशारा आलाय. खरं तर प्रेमची बॉडी लँग्वेज आपण जर पाहिली, त्याची शरीरयष्टी जर पाहिली तर उंच देहबोलीचा हा खेळाडू तो पूर्णपणे शोल्डरचा वापर करतो आणि इथे आपण पाहिला अतिरिक्त बाउन्स त्याच्या या खरं चेंडूमध्ये पाहायला मिळाला. अगदी अतिशय आगळीवेगळी त्याची शैली आहे. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आपण त्याच्या माध्यमातून पाहिली. कटर बॉलचा वापर करताना आपण त्याला पाहिलं आणि पंचाने या बॉलला देखील वाईड घोषित केलं. त्यामुळे धावसंख्येत बदल, 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिलं सत्र आहे ढवळेपाडा संघाच्या वाट्याला आली बॅटिंग. अतिशय महत्त्वाचा हा तर पहिला पूर्वार्ध राहील ढवळेपाडा संघासाठी, कारण उशिरा टीम स्क्वॉडमध्ये खेळाडू दाखल झाले. क्रिकेटिंग शॉट, वॉट अ शॉट, बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा हा फटका आपण पाहिला. त्या ठिकाणी युवराज सिंगच्या स्टाईलने सचिन केवण्याच्या बॅटमधून धमाका, 4 धावा, चौकार. दुर्मिळ फटका खरं डाव्या हाताच्या फलंदाजांकडून पाहायला मिळाला सचिनच्या माध्यमातून. या फटक्यावरून तुम्हाला नक्कीच समजलं असेल त्याचं कौशल्य काय असेल. हाफ हेलिकॉप्टर एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करायचा, बॉलच्या मागे फिल्डर धावत असताना इथे मात्र झेलबाज झाले मैदानाच्या आतमध्ये सचिन केवणे. बॅक टू द पॅव्हिलियन. एक ही नाम, जय श्रीराम, जय श्रीराम. हे तर तुम्ही गीत डीजेच्या माध्यमातून ऐकता आणि खऱ्या तर कल्याण पूर्व मतदारसंघ म्हटलं की आदरणीय आमदार खरतर गणपतशेठ गायकवाड साहेबांचा बालेक किल्ला आणि यंदाच्या खरतर या विधानसभेमध्ये सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड प्रचंड बहुमताने निवडून येऊन हा बालेक किल्ला पुन्हा एकदा अबाधित ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होताना आपण पाहिलं. अतिशय चांगलं योगदान राहिलं खरतर या विभागासाठी आणि आज त्यांचे चिरंजीव या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहता या स्पर्धेचा भव्यदेव उद्घाटन त्यांच्या शुभ हस्ते होताना पाहिला. ऑन साईडला फटका, लॉफ केला बॉलला, टायमिंगचा अगदी योग्य वापर होता आणि इथे आपण पाहिला बॉल मिडविकेटच्या बाहेर चाललाय, सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम हिट, षटकार. मधल्या फळीतला हा खेळाडू स्फोटक अंदाजामध्ये मात्र आता आक्रमण करत असताना शॉर्ट ऑफ लेन बॉल होती, मिडविकेटला क्लिअर करणारा हा फटका त्याच्या माध्यमातून पाहिला. 6 धावा आल्या. धावसंख्येत मात्र थोडासा बदल, धावसंख्या वृद्धिंगत आपण होताना पाहत आहे. 5 खेळाडू बाद 39 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण लागताना पाहू शकाल. कमबॅक याही वेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड, लॉंग ऑफला क्लिअर करतो, बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. सलगचा हा दुसरा धक्का, षटकार तो या ठिकाणी ढवळेपाडा टीमसाठी.
ठिकाणी फलंदाज आपण पाहिला भूषण बैकर या खेळाडूच्या बॅटमधून लगातार 2 षटकार, लगातार 3 षटकारासाठी एनडी पाटील बुर्दुल यांच्याकडून तब्बल 5,000चं पारितोषिक असेल फलंदाजांना. लगातार 3 विकेटसाठी एनडी पाटील बुर्दुल गोल्डन मॅन यांच्याकडून तब्बल 5,000चं पारितोषिक असेल गोलंदाजांना. प्रत्येक करदर खेळाडूंना मात्र त्यांच्या माध्यमातून आता मोटिवेशन, त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. मी मगाशी म्हटलं शेवटची 2 षटकं फार महत्वाची आहेत आणि इथे आता धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती 5 गडी बाद 45. लास्ट ओव्हर गोलंदाजी मार्कमध्ये अर्धशतकीय खेळीसाठी तब्बल 11,000चं पारितोषिक एनडी पाटील यांच्या माध्यमातून या खेळाडूंना देण्यात येईल. लास्ट ओव्हर स्वतः गोलंदाजी मार्कमध्ये सेकंड स्पेलमध्ये आलाय करण धुळे हा खेळाडू, व्यावसायिक स्तरावरचा हा गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, समोर फलंदाज सज्ज, फटका आपण पहिला स्लॉग हिट केलाय, प्रॉपर टायमिंग नव्हतं आणि इथे मात्र रिझल्ट चांगला आलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार येतो ढवळेपाडा संघासाठी आणि या षटकाराच्या मदतीने आपण पाहिला 51 वरती पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये ढवळेपाडा हा संघ. हा फटका सजवताना मात्र त्याला अडचणींना सामोरं जावं लागलं. खरं तर मागचा पाय त्याला वाकवायचा होता, परंतु अगदी बॅटचा फेस त्याच्या देखील आपण पाहिला पायाला लागला आणि त्यानंतर टायमिंग देखील चांगलं पाहिलं. थोडासा दुखापतग्रस्त हा खेळाडू आहे, तरी देखील मैदानामध्ये आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी संघर्ष करत असताना आणखीन एकदा आता आठवण झाली या ठिकाणी मॅक्सवेलची. काय फलंदाजी करतो मैदानामध्ये, सलगचा हा दुसरा धमाका, 6 धावा षटकार. बघा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये. क्रिकेट म्हटलं की फुटवर्क हा महत्वाचा घटक आहे, परंतु याला अपवाद हा खेळाडू आहे. त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे, त्याच्या व्रिस्टमध्ये ताकद आहे आणि त्याच्याकडे असणारे कौशल्य आपण या 2 फटक्यामध्ये पाहिलं. सलग 2 षटकार त्याच्या तर बॅटमधून पाहायला मिळाले आणि धावसंख्येला गती मिळाली. गतिमान झालेला हा स्कोर आपण पाहताय. 57 वरती पोहोचला आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना एंजल 11 जय हनुमान ढवळेपाडा हा संघ. प्रमुख गोलंदाजावरती तुटून पडला अक्षरशः त्या ठिकाणी आपण पाहता मैदानामध्ये सुनील केवणे हा खेळाडू. यावेळेला देखील ऑन साइडला फटका अलॉंग द कार्पेट गॅप मध्ये आहे. वेगाने चालला बॉल, आउटफील्ड फास्ट, बॉल गेला गोळीच्या वेगाने मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, 4 धावा चौकार. आपण त्याचा पाहिला, त्याच्या बॅटमध्ये एखादा बॉल रडारमध्ये आला तो नक्कीच सीमा पार झाली. इतका वेगवान त्याचा बॅट स्विंग आहे आणि काय फलंदाजी करतो बघा. दुखापतग्रस्त असताना देखील हा खेळाडू मैदानामध्ये अप्रतिम फलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी 61 मध्ये पोहोचलाय एंजल 11 ढवळेपाडा संघ. यावेळेला स्विंग आणि मिस कमबॅक करत असताना थोडंसं व्हेरिएशन टाकत असताना गोलंदाज बघा. स्ट्राईक रोटेशन नसणार आहे. मगाशी आम्ही अनाउन्समेंट केली तुम्हाला एकाच वेळेला 2 एंड सोडावे लागतील आणि बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये स्टॉप झाला, त्यामुळे अगदी योग्य निर्णय. त्या ठिकाणी मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये मुन्ना पठाण सर कल्याण आणि एका बाजूने शेखर हिरगुडे सर कल्याण आणि त्यानंतर आमचे मित्र जय पवार सर कल्याण यांना आपण पाहताय. शॉर्ट ऑफ लेन बॉल मागे चाललाय, त्या ठिकाणी शॉट फाईन लेगला. फिल्डिंग थोडीशी खराब, दुखापतग्रस्त सचिन पोहोचेल का, सुनील त्या ठिकाणी मापासह पोहोचेल का. इथे मात्र हा रनआउटचा शिकार झालाय, परंतु जाता जाता शॉर्ट बट स्वीट इनिंग त्याने साकारली. 5 चेंडूमध्ये आपल्या टीमला 16 धावांचं योगदान देऊन हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार या खेळाडूसाठी होऊ द्या. निश्चित स्वरूपात अतिशय बघा जखमी होऊन सुद्धा खऱ्या अर्थाने अनफिट असताना संघासाठी दमदार योगदान रोशन त्याच्या माध्यमातून बघायला मिळतो. यानंतरची लढत असेल बघा, दुसरा सामना असणार आहे जे गावदेवी सिया 11 वसार विपक्ष हनुमान निलजे या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना शेवटचा पुकार आहे. हे सत्र संपण्यापूर्वी टॉस कक्षमध्ये तुम्हाला दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना येणं गरजेचं आहे. नाणेफेकी ते केली जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. स्पर्धेची नियमावली अतिशय स्ट्रिक्टली आहे. शेवटचा बॉल या इनिंग मधला टार्गेट सेट करणारा चेंडू करंत सज्ज होताना ज्ञानेश्वर स्टॅकिंग एंडला. आडव्या बॅटने हा फटका स्क्वेअर लेग मध्ये मागे फिल्डर आहेत. वेगवान स्ट्रोक होता, फिल्डिंग चांगली, फेकी अतिशय सुंदर पाहायला मिळाली. दरम्यान सिंगल डबल मध्ये परावर्तित करायचा आहे. थ्रो ॲक्युरेट झालाय, त्यामुळे एकच रन या ठिकाणी असेल. एक रनआउटचा विकेट मिळेल. फिल्डिंग करत असताना जोवेली टीमला
आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय आतापर्यंत लागली ती म्हणजे टोटल 62 62 रन धावफलकावरती 63चं टार्गेट उभं केलंय. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा महागुरु MD गडगे सर यांच्याकडे. बघा वसार विपक्ष निलजय आणि मान्यवरांचा यथोचित सन्मानित केला जाईल. मी नारायण शेठ पाटील यांना आमंत्रित करतो आणि विद्यमान सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील सर्व महिला भगिनी यायच्या बघा. न्यायताईंच्या समवेत रेश्माताई विशाल जाधव विद्यमान उपसरपंच आहेत. करुणाताई भरत पाटील आपण या निश्चित स्वरूपात सर्व महिला भगिनी. तत्पूर्वी मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे करणार आहोत. मी सरपंच ताई आपण यात आणि नारायण शेठ यांना मी आमंत्रित करतो. आपल्या शुभास्ते आजचे प्रमुख पाहुणे की जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या संयुक्त विद्यमानाने बुर्दुल ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील यांच्या नावाची स्पर्धा आलेली आहे. ज्यांच्या शुभास्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दमदार स्वरूपात पार पडला. त्या कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांचे सुपुत्र प्रणवदादा गायकवाड साहेबांचा यथोचित सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाणार आहे. मी नारायण शेठ पाटील या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आहेत. दादा आपणास आमंत्रित करतो. नितेश या आपण आपल्या शुभास्ते प्रणवदादा गायकवाड साहेबांचा इथे वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. खऱ्या अर्थाने बघा शुद्ध बीजापोटी फल रसाल गोमटी या संत वचनाप्रमाणे खऱ्या अर्थाने एक दमदार योगदान देणार आहे की एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व की ज्या प्रकारे नद्या संत बावून शांतीचा संदेश देतात. खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे हे सूचित करतात. त्याप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये पाहिलेले एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय प्रणवदादा गायकवाड साहेब यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने नारायण शेठ पाटील त्यांचा परिवार आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचाच्या क्रिकेट स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली स्वागतास वाते सुमनांजली. स्वागत नसे प्रणवदादा हा तर आहे एक जीवाला आणि आपल्या पद स्पर्शाने पावन झाला. हा मुचा सरपंचाच्या क्रिकेट स्पर्धेचा हा दमदार सोहळा. ॲडव्होकेट सुनीलदादा पाटील माजी सरपंच या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते एकच वादा आमुचा प्रणवदादा यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. यानंतरचा सन्मान असेल बघा. आम्हाला मोतीराम शेठ आणि चिंतामणी शेट्टी सांगितलं की मान्यवरांचा आपण पाहुण्यांचा सन्मान करू. यमनदादा मडवी या ताई थांबायचे तुम्हाला. यमनदादा मडवी उसाडणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तत्पूर्वी दोन्ही संघाचे संघनायक बघा वसार विपक्ष निलजय प्रवीण मात्रे द्या त्यांना कॉल. शेवटचा पुकारा असेल यमनदादांचा सन्मान इथे केला जाईल. सुरेश शेठ थांबायचे थोड्या मान्यवरांचा सन्मान होऊन द्या. निश्चित स्वरूपात इथे यमनदादा मडवी यांचा सन्मान इथे केला जाईल. मी नितेश या आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण सन्मान करू. त्यानंतर आपल्या महिला भगिनींचा सन्मान करू आपण. खऱ्या अर्थाने या आमच्या यमनदादा मडवी एकेकाली खऱ्या अर्थाने एक जना उसाडणे गावचे सरपंच होण्याचं भाग्य लाभलं आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे तालुका उपाध्यक्ष पद म्हणून ज्याने खऱ्या अर्थाने सामाजिक दृष्ट्या ज्यांचा खूप मोठं योगदान आहे असे आमचे हेमंतदादा मडवी यांचा सन्मान केला जात आहे. की काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू क्रीडा क्षेत्राला या उक्तीप्रमाणे प्रत्येक क्रीडा क्षेत्रामध्ये योगदान देणारे हेमंतदादांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर सन्माननीय श्री विनोद पाटील उसाडणे. विनोददादा या बुर्दुल ग्रामस्थांच्या वतीने तुमचे स्वागत आहे. विनोददादा पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. बघा बुर्दुल गावातील ग्रामस्थांची आमच्या ऑर्गनायझर कमिटीची संकल्पना आहे की अतिथी देवो भव. प्रथमतः मान्यवरांचा सन्मान कारण फायनलच्या दिवशी बुर्दुल गावातील सर्व ग्रामस्थांचा जाहीररित्या सत्कार जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या वतीने केला जाणार आहे. सन्मान्य विनोददादा पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. आणि यानंतरचा हरिभक्त परायण श्री रामाबुवा म्हात्रे माऊली या आपला सन्मान केला जाईल. आपला सन्मान केला जाईल. वारकरी संप्रदायाचे व्यक्तिमत्व मी त्यांचा सन्मान स्नेहाताई या तुम्हाला आमंत्रित करतो. वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व प्रेक्षकांची आम्ही थोडी दिलगिरी व्यक्त करू.
सामना सुरू असताना मान्यवरांना खऱ्या अर्थाने ज्यांचा सन्मान होईल त्यांना बेलीवर एका कार्यक्रमासाठी जाणं गरजेचं आहे. आपण स्नेहाताई सरपंच आहेत बघा, तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. हरिभक्त परांश्री रामाबुवा म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जात आहे की पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडती जन लोका खऱ्या अर्थाने होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी पंढरीचा वार करी सह्याद्रीचा धार करी असे वारकरी संप्रदायाच्या व्यक्तिमत्वांचा यथोचित सन्मान माऊली इथे केला जात आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. यानंतर एनडी शेठ पाटील बुर्दुल श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशन एनडी शेठ या आपला सन्मान त्यांची इच्छा आहे नितेश दादांची की आपला सन्मान इथे केला जाईल. एनडी शेठ पाटील म्हणजे क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व मित्रांनो. ज्या ज्या ठिकाणी जात असतात तिथे बक्षिसांची आतषबाजी नेहमी त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. हा मधुकर दादा पाटील आपण या एनडी शेठ पाटील साहेबांचा नितेश दादा आपण सन्मान करायचे. मोहन म्हात्रे मित्रांनो आम्ही दिलगिरी व्यक्त करू आयोजन कमिटीच्या वतीने पहिलं षटक सुरू असताना इथे सन्मान केला जात आहे परंतु खेळ स्टार्ट असेल बघा थोडी दिलगिरी तुमच्या आम्ही व्यक्त करू. एनडी शेठ पाटील साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशन 40+ येथे विद्यमान अध्यक्ष आहेत. डबल हिंद केसरी रायफल बैलाचे ते मालक आहेत. एकच नाद बैलगाडा शर्यत एनडी शेठ पाटील साहेबांचा यथोचित सन्मान नितेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. वादलेश्वर एंटरप्राइजेस खेळ स्टार्ट और एनडी शेठ आणि त्यानंतर मधुकर पाटील यांचा सन्मान करा. नितेश दादा बघा आपल्याकडे वेळ कमी आहे एक षटक फक्त. यानंतर नितेश आपण सन्मान त्यांचा करावं. गेंदबाज तैयार गेंदबाजी के लिए ये गेंद बिल्कुल हवा में उड़ाया गेंद जाएगी वन बिल्कुल अंपायर का इशारा आता हुआ गेंद सीमा पार 6 रन. इथे सन्माननीय आहे मधुकर दादांचा सन्मान इथे केला जात आहे. मोहनदादा म्हात्रे या आपला सन्मान इथे केला जाईल आणि नामदेव म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स योगेश मडवी यांच्याकडे वळू आणि त्यानंतर सर्व आमच्या महिला भगिनींचा सन्मान करू. ताई थांबा तुम्ही आणि मी स्नेहाताई तुम्हाला आमंत्रित करतो. रेश्माताई विशाल जाधव विद्यमान उपसरपंच त्यांचा सन्मान करा. त्यानंतर करुणाताई भरत जाधव पाटील ग्रामपंचायत सदस्य आहेत. सर्व महिला भगिनींचा तुम्ही सन्मान करा. खेळ स्टार्ट असेल कंटिन्यू. योगेश मडवी थँक्यू सो मच महागुरु. थँक्यू सो मच रोशन पाटील. मृत्तिकेचे पवित्र तब राखिले स्वराज्य स्वप्न तब साकारिले गरजोनिया केलासी हिंदोत्सव साजरा शिवराया तुझं त्रिवार मानाचा मुजरा. जमलेल्या सर्व तमामकडे रसिकांचं स्वदेच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि युट्यूबच्या माध्यमातून अर्थात आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत त्या सर्वकडे रसिकांचं स्वदेच्या वतीनं हार्दिक स्वागत. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा याची देयाचा डोळा आणि आपण पाहतोय सरपंच चषकाचा सोहळा आज बुर्दुल गावातील ही नाईट स्पर्धा मैदानावरती पाहायला मिळते. रायगड ठाण्यामधली पहिली नामांकित स्पर्धा आपल्या भेटीस आल्याने पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय बदलापुरातले 2 संघ एकमेकाविरुद्ध खेळत आहेत. लॉब केलाय बॉलला ऑन साइड मध्ये करंदुलेच्या बॅट मधून येतोय चौकार. बॅट मधून आपण पाहिला त्यानंतर इथे चौकार टोकले करंदुलेनं. बदलापुरातले 2 संघ आपण एकमेकाविरुद्ध खेळताना पाहायला मिळतोय. एका बाजूला एंजल 11 जयनुमाल ढवळेपाडा ज्या संघाने प्रथम बॅटिंग केली आणि त्यानंतर इथे आपण पाहतो की बॅटिंग करताना 62 धाबा केले 63 धाब्याचं उत्तर द्यावं लागेल जयनुमान जोवेली संघाला. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ यावेळीच देखील ते स्वप्न पाहून मैदानावरती उतरलाय. चांगला चेंडू डिफेन्स केला बॉलला. पहिलं षटक तुम्ही पाहताय तिथे सुनील सचिन केवणेच्या माध्यमातून फेकलं जाते. 5 षटकांची लढत 63 धाब्याचं टार्गेट मैदानावरती उभं केलंय. टोटल आपण पाहिली धावा फरकावरती 10 रन्स लागलेत. लीडिंग एज विकेट मिळतीये मैदानावरती वाघाची शिकार. खरं तर या मॅचची गोल्डन विकेट करंदुले. बॅक टू द डगआउट. मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. अमृताताई पाटील यांचा सन्मान या सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या आमच्या दमदार नेतृत्व सौभाग्यवती स्नेहाताई पाटील विद्यमान सरपंच बुर्दुल ताई आपल्या शुभ हस्ते अमृताताईंचा सन्मान करावं. संत जनाबाईने सांगितलेलं आहे की श्री जन्म म्हणून न व्हावे उदास माझी या जगात रोज जाते घर करावे मात्र मी जे जे सोशीन
ते संत जनाबाईचे असावे, श्री जन्म म्हणून न व्हावे उदास. आमच्या महिला भगिनींचा सन्मान केला जात आहे. त्यानंतर रेश्माताई विशाल जाधव, विद्यमान उपसरपंच बुर्दुल, स्नेहाताई, आपण त्यांचा सन्मान करावा. त्यानंतर करुणाताई भरत पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बुर्दुल, त्यांचा आपण सन्मान करावं. ओ टू योगेश मडवी. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना पहिला धक्का लागले. खरं तर मैदानाच्या आतमध्ये जनमान जोवली संघाला लक्ष 63 धाबेचं असताना बघा श्रीमती तुम्ही पाहू शकता विकेट नंबर पहिली सचिन केवणेला मिळाली. सचिन केवणे चेंडू लॉप करायचा होता, बॉलची लिडिंग एज लागली आणि इकडे विकेट मिळाली, पहिली विकेट. तर इथे करुणाताई भरत पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बुर्दुल यांचा येतोची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. ओट योगेश. तर षटक क्रमांक पहिला अंतिम चेंडू फेकण्यासाठी इथे तयार आहे सचिन केवणे. त्याला पहिली विकेट मिळाली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विवेक गायकवाड. चांगला चेंडू, इथे क्षेत्ररक्षक आहे सिल्ली मिड ऑफला, रन्स मिळणार नाहीये. आणि इथे षटक क्रमांक आपण पाहिलं पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जय हनुमान जोबेली टीम 1 गडी बाद 10 धावा. आता समीकरण उरले येणारे 4 षटक अर्थात इथनं 53 धावेची गरज आहे. तत्परी ते नाणेफेक केली जाणार आहे. जे गावदेवी CI11 वसार विपक्ष जानुमान निलजे या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण इथे नाणेफेक करू. या नाणेफेकीसाठी बघा 2 धावेची पॅनल्टी होती. खरं तर संघ ढवळे पडायला आणि ती पॅनल्टी आता आम्ही ऍड करणार आहोत. एक षटक संपल्यानंतर खरं तर 10 धावा होत्या आणि 2 धावा ऍड केल्यानंतर या ठिकाणी 12 धावा स्कोर बोर्ड होती पाहायला मिळत आहेत. महेंद्र शेठ निलजे यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. दादा या आपल्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. दोन्ही क्रिकेट संघ वसार विपक्ष निलजे अशी लढत असणार आहे. थोडी प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त केली. खऱ्या अर्थाने योगेश मडवी सामना सुरू असताना सन्मान करणं आपले सुद्धा अंगाला क्षार उभे राहतात खऱ्या अर्थाने, कारण प्रेक्षक लाईव्हला जोडलेले असतात. परंतु आयोजकांनी सांगितलं म्हणून आपल्याला तिथे ऐकणं भाग पडलं. इथे नाणेफेक केली जाईल. ओटो कॉमेंट्री बस कंटिन्यू. तर टॉस केला जातो. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान निलजे विरुद्ध तुम्ही गावदेवी बसार. ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहणार, परंतु पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये 63 धावेला उत्तर देताना आतापर्यंत चेंडू पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय. अगदी पंचांनी सांगितलं हा चेंडूला हाईट फॅक्टर जास्त होता आणि इथे पंचांनी नो घोषित केलाय. षटक क्रमांक दुसरं फेकले जाते गणेशच्या माध्यमातून. तुम्ही पाहताय स्क्रीनमध्ये पाहू शकता पहिला चेंडू गणेशने फेकला, त्याला हाईट फॅक्टर जास्त होती. अगदी बॉडीला जबल खांद्याच्या उंचीनं बॉल इथे फलंदाजाकडे गेला, परंतु इथे अजय धुले तुम्ही पाहता स्ट्राईक एंडला खेळाडू, नो स्ट्राईक एंडवरती विवेक गायकवाड. हे 2 खेळाडू आहेत. पहिला खेळाडू बाद होणारा आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये करण धुले, ज्यानं चांगली सुरुवात मैदानावरती केली परंतु जास्त काळ तो टिकू शकला नाहीये आणि आतापर्यंत रन झाले 13. पुन्हा एकदा चांगला चेंडू प्रीटचा होता परंतु इथे रन्स मिळणार नाहीये. दौलेपाडा संघ देखील सांगतोय की आम्ही देखील या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होण्याचं स्वप्न घेऊन मैदानावरती आलोय. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ जय हनुमान जोबेली मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतो, कारण 63 धावेचं आव्हान त्यांच्या समोर उभं केलंय पहिल्या मॅच मध्ये. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर, हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा कर. और नक्कीच इथे बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा यॉर्कर चेंडूचा वापर केलाय. अगदी गणेशचं देखील कौतुक करायला हवं. पहिला चेंडू जरी त्यानं खराब फेकला असेल तरी सुद्धा त्यानं कमबॅक केलाय. बघा वाईट यॉर्करचा वापर केलाय. सुनील केवले पहिल्यांदाच 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, कारण वांगणी परिसरातला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सुनील केवलेला संबोधलं जात आहे. आणि आज थोडासा दुखापतग्रस्त आणि तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये त्यानं चांगला खेळ केला. बॅटिंग करत असताना एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या आपण पाहिली की डबलचा प्रयत्न केला, थोडीशी चुका पाहायला मिळतात इथे दौलेपाडा टीम कडून, परंतु एक चूक क्रिकेटमध्ये किती महागडी असते हे नक्की माहिती आहे. 2 धावा आल्या, 1 धावेच्या जागेवरती 2 धावा. जतीन आम्हाला सांगतायत की धावा संख्या 15, 1 गडी बाद धावपडकावरती लागलेत. षटक क्रमांक आपण पाहतो इथे दुसरं फेकलं जाते, दुसरं पॉवर प्ले. पहिला पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सचिन केवणेची, परंतु दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 3 चेंडू त्यांना फेकलेत ओव्हरमध्ये, 3 धावा देखील खर्च केलेत. गणेश
जाधव षटक क्रमांक दुसरं फेकतोय. पुन्हा एकदा चांगला फटका स्क्रीनच्या समोर. फिल्डर थोडेसे मिसफिल्ड इज देअर आणि बॉलला चाललाय सीमारेखा बाहेर. सचिन होते त्या ठिकाणी, त्याच्याकडनं चूक झाली आहे. बॉल सीमारेखा बाहेर, चौकार. आता गाणार संगीत डीजे नितीनच्या माध्यमातून. आज नितीनचा वाढदिवस आहे मित्र, डीजे नितीन, आणि त्याचा वाढदिवस आहे. खरं तर त्याला आपण शुभेच्छा देऊया. चांगला चेंडू, मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये आणि तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या पुढे गेली आहे 20 या धावसंख्येवरती. 20 रन, लॉस ऑफ 1 विकेट. वसा संघ, चला आपण यायचंय आमच्या कॉमेंट बॉक्स समोर. यानंतरची होणारी लढत जय हनुमान संघ निळजे आणि त्याला फाईट करेल गावदेवी वसार ही संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाला इन्व्हाइट करेल की आपण व्यासपीठाच्या दोन्ही साईडला येऊन उभं राहायचंय, कारण सामना संपल्यानंतर लगेच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. दोन्ही संघ लक्ष असू द्या. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाला नियम सांगेल की बॉल चेक करताना पॅकेट मधूनच बॉल चेक करायचा. भले तुम्ही 3-4 करा, परंतु पॅकेट जर फोडला तर तो बॉल तुम्हाला यूज करावा लागेल. हा आमच्या स्पर्धेचा नियम आहे, हे लक्षात ठेवा. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 4 षटक 20 मिनिटांचा टायमिंग दिला जातोय. टायमिंग मध्ये जर सामना समाप्त 3-4 षटक कंप्लीट झाले नाही तर तुम्हाला 5व्या ओव्हरमध्ये एक फिल्डर सर्कलमध्ये लावावं लागेल. बॉल चांगलाय, पुन्हा एकदा पाठवलाय. यावेळेस लॉंग ऑफ रिझन मध्ये अंतिम बॉलला प्रहार केलाय. बॉल सीमारेखा बाहेर, चौकार. आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. नाणेफेक झाली. खऱ्या अर्थाने एका बाजूला वसार विपक्ष निलजय आणि नाणेफेकीचा कौल मात्र उजवा कौल वसारी क्रिकेट संघाच्या बाजूने लागल्यानंतर संघनायकाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ निलजय क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. सामना संपल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघनायकाने मैदानामध्ये खेळाडूंशी दाखल व्हायचे. ओटी योगेश मडवी. तर नक्कीच 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.00 ही सरासरी गाठत असताना इथे धाबा झाले. स्कोरबोर्ड होती 24. 5 षटकामध्ये 63 धाबेचं टार्गेट आहे. म्हणजे प्रति षटक तुम्ही पाहिलं तर 12.60च्या सरासरीने धावसंख्या बनवायची आणि खरं तर आतापर्यंत 12.00 ची सरासरी गाठली आहे 2 षटकामध्ये 24 धाबा. सर्व प्रेक्षकांचं स्वागत करेल. रायगड ठाण्यातली पहिली नामांकित स्पर्धा आज मैदानावरती पाहायला मिळते. पहिलीच रात्र, पहिलाच मॅच. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी सचिन केवणे पुन्हा एकदा आलाय सेकंड स्पेलसाठी. कारण पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली, 10 धावा दिल्या, तर एक महत्वाची विकेट त्याने टिपली आणि आता सेकंड स्पेल तरी पुन्हा एकदा तो सज्ज झालाय. 25 लॉस ऑफ 1 विकेट जिंकण्यासाठी 63 धाबेचं टार्गेट आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी क्रीडा स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सरपंच चषक 2024चं शानदार पर्व. 2024चा अंतिम महिना सुरू आहे. खरं तर काही दिवसानंतरच आता 2025ला सुरुवात होणार आहे. गोलंदाज सचिन पुन्हा एकदा सज्ज. बॉलला पाठवलाय. यावेळेस डीप लॉंग ऑनच्या वरनं सीमारेखा बाहेर येतोय ब्रँडेड षटकार. आलाय आणि मी आत्ताच सांगितलं की सामना संपला नाहीये. दोन्ही संघ संघर्ष करतायत. खेळाडू कक्षामध्ये लक्ष असू द्या. खेळाडू तुम्ही जागेवरून उतरायचं नाहीये. जर खेळाडू कक्षामध्ये उतरले तर नक्कीच आयोजन कमिटी तुम्हाला सक्त सूचना करते. या गोष्टीची आपण नोंद घ्या. खेळाडू कक्षाच्या खाली तुम्ही उतरायचं नाहीये. दोन्ही संघ सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. षटकार आलाय सचिन केवणेच्या विरोधात. आपण पाहिलं तर हा षटकार ज्या सचिननं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 10 धावा दिल्या त्याच सचिनवरती आता आक्रमण सुरू केलंय आणि आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 7 धावा
एकवटल्यात. जिंकण्यासाठी अद्याप 32 धावेची गरज आहे. चांगला चेंडू समोर खेळतात इथे बॅक टू द बॉलर. कुठल्याही प्रकारची रन्स नसेल. दोन्ही तुल्यबल संघ आहेत, दोन्ही ताकदवर संघ आहेत. एका परिसरातले हाकेच्या अंतरावरती असलेले दोन्ही संघ आहेत आणि एकमेकाची उणीव एकमेकाची धाव दोघांना माहिती आहेत. एकमेकाचे डावपेच हे दोघांना माहिती आहेत. त्यामुळे सामना देखील तेवढाच चांगला पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकमेकाविरुद्ध अनेक वेळा खेळल्यात. आज बुर्दुल ग्राउंडवरती त्यांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू पडल्यानंतर इथे पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केलाय. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. सचिन केवणेने कमबॅक केलाय कारण सचिन केवणेकडे व्हेरिएशन आहे. चांगली गोलंदाजीसाठी त्याला ओळखलं जातंय. तेवढाच चांगला फलंदाज आहे. परंतु यावेळेस अपेक्षित त्याच्याकडनं या ओव्हरमध्ये एखादा विकेट असेल. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने एक विकेट घेतला परंतु आतापर्यंत आपण पाहिलं की 31 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक झालंय. चांगला फटका पुन्हा एकदा लॉंग ऑफ प्रेझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न करतायत आणि दुसरी धाव इथे धावलेत परंतु दुसरी धाव कंप्लीट की नाही. 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे आणि 2 धावेने टीमची टोटल सध्या 33 धावसंख्येवरती राहिले. समीकरण आता 13 चेंडू शिल्लक आणि इथनं 30 धावेची गरज. 13 चेंडू 30 सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कारण एकूण 5 रात्र चालणारी क्रीडा स्पर्धा सरपंच चषक 2024 शानदार पर्व. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर संपूर्ण आमचे बुर्दुल ग्रामस्थ ज्यांनी खूप मेहनत घेतली खरं तर त्यांचं खूप मोठं सपोर्ट आहे या स्पर्धेला आणि त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. आतापर्यंत आपण पाहिलं की जोबेली संघाने 33 केलेत तर आता 30 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा हॉर्न साइड मध्ये चेंडू फ्लिक केलाय. बॉल फिल्डर तिथे थोडेसे खराब फिल्डिंग पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा बॉल गेलाय सीमारेषा बाहेर. अंतिम चेंडूवरती चौकार आला आणि ते 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 टीमची टोटल. व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. घोडगावातील आदरणीय व्यक्तिमत्व भालचंद्र शेठ निगुकर यांचे सुपुत्र शुभमदादा निगुकर घोट यांचा इथे आगमन झालेलं आहे. पाण्याची सुद्धा पूर्तता करायची आहे. निश्चित स्वरूपात त्यांच्या समेत आपण पाहतो प्रीतमदादा गडकरी आणि देवानंद पाटील आमचे ऑर्गनायझर कमिटी प्रतिनिधी आहेत. या त्रिवेणी संगमचं स्नेहाताई नितेश पाटील विद्यमान सरपंच चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सरचे स्वागत आहे. बघा दोन्ही संघ लक्ष असू द्या. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज पडली मैदानावरती तर तुमचा 12 खेळाडू फक्त मैदानावरती जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. पाणी जरी असं हवं असेल तर तुम्हाला 12 खेळाडूच मैदानाच्या आतमध्ये दाखल करता येईल. एकूण धावसंख्या आपण पाहिली 3 षटकांच्या समाप्तीनंतर आमचे स्कोरर सांगतायत जतीन गोंधळे आमच्या सोबत जॉईन झालेत. 37 धावा. बाया मात्रे असे एकूण 2 स्कोरर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. परंतु समीकरण इकडे येणारे 12 चेंडू आणि आता 26 धावेची गरज आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती और बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. संघर्ष दोन्ही संघाला करावा लागेल तर येणारे समीकरण 12 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. सुरुवातीला करण धुले आपण पाहिला त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार आला. तो लवकर बाद झाला परंतु त्यानंतर खेळाला सावरलं विवेक गायकवाडनं. त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार परंतु दुसरीकडे अजय धुले ज्याने सुरुवातीला वेळ घेतला परंतु त्याच्याही बॅटमधून 1 चौकार आपण पाहिलाय. दोन्ही बॅट्समॅन सेट झालेत आणि आता जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. दोन्ही ताकदवर संघ एका परिसरातले तुल्यबल संघ आज मैदानाच्या आतमध्ये सरपंच चषकामध्ये खेळतायत. एक संघ या स्पर्धेतनं बाहेर होणार तर एक संघ आपलं अस्तित्व टिकावून राहणार. आज 2 संघ आम्ही सुपर 8 मध्ये दाखल करणार आहोत. या गोष्टीची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. पुन्हा सूचना आहे नेक्स्ट मॅचच्या दोन्ही संघांना की बॉल जेव्हा तुम्ही चॉईस करता तेव्हा भले 3-4 करा परंतु नक्की तुम्ही बॉल पॅकेट फोडायचं नाहीये आणि फोडला तर तो बॉल तुम्हाला यूज करावा लागेल. या गोष्टीची नोंद घ्यावी. सध्या टेनिस क्रिकेटमध्ये खरं तर हा नियम आता लागू केलाय. आम्हीच टोंडरे स्पर्धेमध्ये पहिल्यांदा नियम लागू केला आणि त्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी हा नियम लागू केलाय. खरं तर आयोजन कमिटीकडे नक्कीच काही संघ अशा असतात की जवळजवळ 4-5 चेंडू चॉईस करतात फोडतात आणि मग त्यांना यूज करता येत नाहीये आणि त्यानंतर होणारा आयोजकांचं नुकसान. त्यामुळे हा नियम आता नक्कीच आपण नवीन काढलाय की पॅकेटमध्येच बॉल तुम्ही चेक करायचे.
धावा संख्या कोण पाहिली 37, लॉस ऑफ 1 विकेट, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आता समीकरण उरले येणारे 12 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. येणारे षटक टर्निंग पॉइंट असेल आणि टर्निंग पॉइंट षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय अक्षय. बायकरचा पहिला चेंडू पाहावा लागेल, पडल्यानंतर इथे पंचांना सांगतात की वाईटचा इशारा. अतिरिक्त रन्स, एक अतिरिक्त रन्स टीमची टोटल आपण पाहिली. धावपळकावरती 38 होती, अगदी बॉल पडला रेषेवरती आणि त्यानंतर बाहेर गेला. पंचांनी चांगलं डिसिजन दिलाय, गुड अंपायर डिसिजन, चांगलं डिसिजन आपल्याला पाहायला मिळालं. जेपी पॅनलचे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॉल इथे बाउंड्री लाईनच्या जवळ गेला, एक सिंगल तर आली पण तो सिंगल बतीत प्राधान्य मानावं लागले. एकीकडे आपण पाहिलं अजय दुलेने ते काम केलं की एकीकडे विवेक गायकवाड आक्रमक खेळ करतोय, त्याला स्ट्राईक देणं फार महत्वाचं आहे. 6 मध्ये त्याने 7 चेंडूमध्ये 16 धावेची खेळी केली, तर अजय दुलेने 8 बॉलमध्ये फक्त 9 धावेची खेळी केली. धावा संख्या 39, आता गरज येत 24 धावेची. येणारे बॉल शिल्लक राहिले ते 11 चेंडू 24. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी क्रीडा स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये. पोल्टर चेंडू अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हर मध्ये. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग झाली आहे, एक धाव पुन्हा एकदा, परंतु थ्रो चुकीचा आहे आणि त्याचा परिणाम झालाय की ते 2 धावा. क्रिकेटमध्ये एक धाव किती महत्वाची असते हे नेहमी आपल्याला माहिती आहे. बऱ्याच साऱ्या संघांना विचारा एक धावीची किंमत काय असते. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा आता दवळेपाडा टीमच्या काढून खर्च केल्यात. बऱ्याच साऱ्या चुका झाल्या या मॅच मध्ये. खरं तर दवळेपाडा टीम कडून सुरुवातीला हा संघ थोडा उशिरा आला, फक्त 4 खेळाडू घेऊन मैदानात उतरला. त्यांचं देखील कौतुक करायला पाहिजे, कारण त्यांनी लगेच सामन्याला सुरुवात केली, परंतु त्यानंतर आल्यानंतर त्यांचे फलंदाज आक्रमक खेळ देखील झाला. ऑन साइडला लॉंग ऑन रिजन मध्ये पुन्हा थोडीशी मिसफील्ड झाली आणि एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु टीमची टोटल सध्या तरी स्कोर बढवती 42 धावा लागलेत. 42, लॉस ऑफ 1 विकेट आणि इथनं 21 धावेची गरज आहे. येणारे 9 चेंडू. प्रत्येक बॉल मध्ये सामन्याचं चित्र बदलताना आपल्याला पाहायला मिळेल आणि आता येणारे समीकरण जर तुम्ही पाहिलं, येणारे चेंडू राहिलेत 9 चेंडू आणि 21 धावा. लक्ष वेधून घेणारी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. खरं तर आज मान्यवरांच्या शुभास्ते आम्ही या ठिकाणी उद्घाटन समारंभ पार केला आणि त्यानंतर स्पर्धेला सुरुवात केली आणि आता ही पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चेंडू चांगला आहे, पुन्हा एकदा बीट झालेत, परंतु इकडे वाईटचा इशारा पंचांकडून. या ओव्हर मध्ये हा दुसरा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाब्यांमध्ये अंकुश लावावं लागेल, कारण सामना जर जिंकायचा असेल तर या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. दोन्ही संघ तुल्यबल आणि ताकदवर आहेत. जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या तिकडे संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये. बॉल पाठवला मिड विकेटला, पुन्हा एकदा मिसफील्ड झाली, परंतु बॉल अडवण्यामध्ये यश आलंय. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि पाहता पाहता 3री धाव देखील कंप्लीट झाली आहे. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये, कारण यष्टीरक्षकाने कॉल दिला की जिथे धाव 1 येणार होती तिथे 3 धावा पुन्हा खर्च झाल्या आणि आता टीमची टोटल धावा पळकावती 46. बाउंड्री चेक करायची आपल्याला, बघूया तिसरे पंच टीव्ही अंपायर काय डिसिजन देतील. जय पवार सर आमच्या सोबत जॉईन झाले 3रे पंचांच्या भूमिकेत आणि नक्कीच या ठिकाणी डिसिजन दिला जाईल की ह्या बॉलवरती धावा 3 मिळतील की 4. फार महत्वाचे आहेत, कारण क्रिकेटमध्ये एक धाव फार इम्पॉर्टंट असते. आणि चेक करूया आपण इकडे, नक्कीच स्क्रीनवरती चेक केला जातोय. तिसरे पंच जय पवार सर आमच्या सोबत जॉईन झालेत. आज जेपी पॅनल पुन्हा त्यांचा पॅनल या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहे. चेक करायचं आपल्याला की बॉलला अडवण्यामध्ये यश आले की नाही. तर नक्कीच 3 धावा मिळतील या बॉलवरती. पंचांचा डिसिजन आलाय, बॉल अडवण्यामध्ये यश आलं सेकंड चान्सला आणि इथे 3 धावा मिळाल्या. टीमची टोटल सध्या धावपळकावरती 46 आणि आता गरज आहे 8 चेंडू आणि 17 धावेची. 8 चेंडू 17 धावा. सगळ्यांचं लक्ष मैदानावरती पाहायला मिळते. एक बिग फाईट लढत मैदानाच्या वरती. एका परिसरातले 2 संघ एकमेकाविरुद्ध खेळतात, परंतु एक संघ जिंकणार तर एक संघ हरणार. पाहूया येणारे 8 चेंडू आणि आता गरज आहे इथनं 17 धावेची. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा अक्षय पुन्हा एकदा तयार झालाय. चांगला चेंडू पुन्हा एकदा लॉब केला. ऑन साइड मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. डीप मिड विकेटला 1 धाव कंप्लीट झाली. थ्रो चांगला नाहीये. पुन्हा
रन्स फक्त मिळाली एक. हा धवलेपाडा टीमचा बॅलन्स बिघडलाय खरं तर. कारण मी नेहमी सांगतो ना, कुठलाही संघ मैदानावरती कुठल्या स्पर्धेमध्ये खेळायचं असेल तर ऑलरेडी अर्धा एक तास अगोदर जा, जेणेकरून तुम्हाला ग्राउंडचा अभ्यास मिळेल, कुठल्या एंड मधून कुठल्या धावा जास्त येतात. आणि आज संघ थोडासा उशिरा आला, थोडासा बॅलन्स बिघडला आणि सध्या अद्याप सुद्धा तरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते की त्यांचा बॅलन्स बिघडलाय. 7 चेंडू 16ची गरज आहे. सर्वांचं लक्ष आता या मॅच कडे लागलंय. पहिल्या मॅच मध्ये काय होणार, कोणता संघ जिंकणार. बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा इथे पंच आमच्याकडे वळतात. अजून एक वाईट आलाय. या ओव्हर मधला तिसरा वाईट अक्षयनं फेकलाय. अक्षय बैकर षटक फेकतोय, परंतु निर्णायक षटकामध्ये त्याच्याकडून आतापर्यंत 3 वाईट चेंडू त्यानं फेकलेत या ओव्हर मध्ये. तर टीमची टोटल आता शेवटच्या अंतिम 7 चेंडू मध्ये. पॅडल सूप केलाय, बॉल हवे ते, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलेत त्या ठिकाणी आणि झेल टिपलाय. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. अजय धुले बॅक टू द डगआउट झालेला आहे. देवानंद पाटील निलजय, त्याचबरोबर आत्माराम पाटील बुरदुल, वाल्मिक पाटील माजी सरपंच बुरदुल यांचं व्यासपीठावर आगमन. तुमचं सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वागत आहे. आणि रोहिदादा भोईर काकडवाल आपले मी नितेशदादा पाटील यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. तर शेवटच्या अंतिम बॉलवरती ते विकेट प्राप्त केली आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये महागुरु गरज ती 15 धावेची. यानंतरची होणारी लढत 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. एक आहे डोंबिवली परिसरातला संघ म्हणजे जय हनुमान निर्जे आणि त्याला फाईट करेल मैदानाच्या आतमध्ये खरं तर गावदेवी वसार संघ. 2 तुल्यबल आणि ताकदवर संघ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळतील. आज सुरुवातीलाच मान्यवरांची मांदी आमच्या व्यासपीठावरती आली. खरं तर त्यांच्या शुभ हस्ते इथे उद्घाटन समारंभ पार केला आणि आज पहिल्या मॅचला सुरुवात झाली. या स्पर्धेतलं मॅन ऑफ द सिरीज तुम्ही पाहताय टू व्हीलर बाईक. खरं तर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक साठी स्पोर्ट्स सायकल आहे. भव्य दिव्य नाईटची भव्य दिव्य स्पर्धा आज बुरदुल ग्राउंड वरती पाहायला मिळते. चला वेळ घेऊ नका, प्लीज सहकार्य करा आपण डेव्हलपमेंट टीम, कारण शेवटचं अंतिम षटक आणि आता गरज आहे इथनं 15 धावेची. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया, कारण सामना आता अंतिम षटकापर्यंत पोहोचलाय. येणारे 6 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. सन्माननीय आत्माराम शालिक पाटील तोंडरे यांचं आगमन झालेले आत्माराम पाटील बुरदुल आपले शरददादा कुटारकर निलजय आपले मनपूर्वक स्वागत आहे. आणि महेंद्र धर्मा पाटील दादा आपले मनपूर्वक स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 6 चेंडू 15 धावेची गरज आहे. सामना अतिशय चांगला पाहायला मिळतो, कारण हा सामना कदाचित शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळावा ही अपेक्षा धरून प्रेक्षक वर्ग इथे मॅचला एन्जॉय करतात. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. शेवटच्या अंतिम षटकामध्ये इथे गरज आहे 6 चेंडू आणि आता 15 धावेची. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम षटक फेकण्यासाठी. प्रथमेश केवणे पहिला चेंडू इथे ऑन साइट मध्ये फिल्डर आहे, एक सिंगल तर प्राप्त केली आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या 49 धावसंख्येवरती. येणारे 5 चेंडू आणि 14 धावा. क्रिकेट खेळामध्ये 5 चेंडू 14 धावा कित्येक वेळा बनताना पाहिलेत. क्रिकेट खेळामध्ये एका षटकामध्ये 1 धाव डिफेन्स होताना आम्ही पाहिले. तोच क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 2 बलाढ्य टीम मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिक केले चेंडू, पुन्हा एकदा अलोंग द कार्पेट. 1 धाव कंप्लीट झाली. डबलचा प्रयत्न नाहीये आणि फक्त सिंगल बत्ती टीमची टोटल पुढे जाईल. आणि याच बरोबर जय हनुमान जोवेली संघाचं अर्धशतक कंप्लीट झाले. स्कोर होती 50 धावा. 4 चेंडू 13ची गरज आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मॅचला एन्जॉय करतात. बघा नक्कीच आमचे मान्यवर देखील थोडेसे चिंतित आहेत सामन्याला पाहून, कारण सामना तराणनाट्य परिस्थितीमध्ये कधी सामना जोवेली संघाच्या बाजूने येतो तर कधी सामना धवलेपाडा संघाच्या बाजूने झुकतोय. आणि हाच क्रिकेटचा थरार सध्या मैदानावरती. बॉल चाललाय पाठीमागे, गॅप मध्ये दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार आणि सामन्याचं चित्र पुन्हा बदललंय. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है. आणि मैदानावरती राहिले 3 चेंडू, फक्त 9 धावेची गरज.
मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं. एका बाजूला मनातून लढतोय इथे जोविली संघाचा खेळाडू विवेक गायकवाड. 12 मध्ये 25 केलेत, राहिले 3 चेंडू आणि 9. चांगला चेंडू, पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक. थरार नाट्य परिस्थिती, काय मॅच आहे, नाट्यमय स्थिती मैदानाच्या आतमध्ये. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. एका चेंडूवरती सामना जोविली संघाच्या बाजूने जातोय तर दुसऱ्या चेंडूवरती सामना इथे ढवळेपाडा संघाच्या बाजूने येतोय. कंपल्सरी चेसिंग आहे. 2 चेंडू 9 धावा आणि आता राहिलेत शेवटचे 2 चेंडू. काय मॅच आहे प्रेक्षकांना पाहायला मिळाली. पहिलीच मॅच जर दमदार असेल सरपंच चषकामध्ये तर येणाऱ्या मॅच कशा प्रकारे असतील याचं उदाहरण पाहायला मिळते. खेळपट्टी चांगली आहे. पाहूया येणारे 2 चेंडू आणि आता 9 धावेची गरज. चांगला चेंडू, 1 धाव मिळेल परंतु एका धावेनं सामना आता जय हनुमान जो आज एंजल या नावानं मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, अर्थात माजी उपसरपंच बिंदात दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला एंजल 11 जय हनुमान ढवळेपाडा संघ मैदानावरती दमदार मजबूत स्थिती प्राप्त करतोय. फक्त आता 1 चेंडू राहिलाय. एखादा चमत्कार फक्त आता मॅचला वाचवू शकतोय, कारण असं म्हटलं जातंय चमत्कार हे वहा नमस्कार आहे. आणि या मॅच मध्ये बघा एंजल खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश देखील आहे. सुरुवातीला तोच आला मैदानावरती, त्याने खेळायला स्टार्ट केली. त्यानंतर इथे सचिन केवणे आणि सुनील केवणे ही जोडी मैदानामध्ये आली. बघता बघता दाबांचा डोंगर त्या संघाने उभा केला आणि काय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाने केला. कौतुक करायला व दोन्ही संघाचं करेन ना. मॅच देखील प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळाली. शेवटपर्यंत लढले परंतु शेवटच्या क्षणाला सध्या निकाल ढवळेपाडा संघाच्या बाजूने. बिंदादादा पाटील यांच्या चेहऱ्यावरती आनंदाची लाट करत आता सामना त्यांच्या बाजूने झुकलाय, कारण त्यांनी पुरस्कृत केलेला संघ इथे मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या उंबरठ्यावरती आहे आणि सामना जिंकलाय. शेवटच्या अंतिम बॉलला इथे षटकार टोकला परंतु षटकाराला महत्व नाहीये. वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित सरपंच चषक 2024 पहिली लढत झाली. एका बाजूला जय हनुमान जोवेली विपक्ष एंजल 11 जय हनुमान ढवळेपाडा क्रिकेट संघाच्या दरम्यान जी लढत झाली आणि या लढतीमध्ये ढवळेपाडा क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केलं. त्यांचा आम्ही जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल या स्पर्धेचे आमचे शिल्पकार नितेशदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने अभिनंदन. आणि जोवेली क्रिकेट संघ कारण तुम्ही सरपंच स्नेहाताई पाटील चषकामध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार. हस्तांदोलन करायचे. बघा चला दोन्ही संघाची नियमावली आहे. दोन्ही संघ सेकंड करा मागून आम्ही नेहमी सांगतो ना की एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही. हा क्रिकेटचा खेळ, हार जीत तर होतच राहणार परंतु ढवळे संघ विरुद्ध खेळताना जोविली संघ आपण का हारलो, आपण कुठे चुकलो, काय कमी पडलं, या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपण सुधारून नेक्स्ट मध्ये चांगली कामगिरी करा ही तुम्हाला शुभेच्छा देऊ. आणि इथे मॅन ऑफ द मॅच घोषित केला जाईल. खरं तर मित्र इंजर्ड असताना देखील त्या खेळाडूनं महत्वाच्या क्षणाला 5 चेंडूमध्ये 16 धावेची शानदार इनिंग साकारली. तो मॅन ऑफ द मॅच असेल, अर्थात सुनील केवणे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर थँक्स सुनील केवणे. सुनील या स्पीडली आपला इथे सामनावीर या किताबाने गौरव केला जाईल आणि सुनीलला सामनावीर या किताबाने गौरव करण्यासाठी मी आमंत्रित करतो. आजचे प्रमुख पाहुणे जयदादा पाटील रोडपाली दादा या आपल्या शुभास्ते सुनील केवणे. खऱ्या अर्थाने बघा अनफिट असताना सुद्धा संघासाठी मदतीला धावून आला. अभिनंदन सुनील. नक्कीच महागुरु वांगणी परिसरातला सगळ्यात सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सुनील केवणेला संबोधलं जातं आणि त्याच्या नावावरती आतापर्यंत बघा